मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल की आपण टेक्स्चरवरती आपण व्हिडिओ बनवलेले. या टेक्स्चर या पॉईंटवरती आपण तुम्हाला टेक्स्चर कुठे मिळेल, कसं शोधायचं, कसं ते अप्लाय करायचं, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओत पुढे पाहायला मिळेल. आपण तुम्हाला पी सीवरती दाखवणार आहे की जे टेक्स्चर आहे आपलं ते टेक्स्चर कसं डाउनलोड करायचं आणि कसं ते अप्लाय करायचं एखाद्या पर्टिक्युलर शेप्स किंवा एखाद्या फॉन्टला कशा प्रकारे आपण ते अप्लाय करू शकतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकताय इथं आपण आपलं पुस्तक ओपन केलेलं आहे. इथं हे टेक्स्ट आपण टाईप करून घेतलेलं आहे आणि आता आपण टेक्स्चर बघू. टेक्स्चर आपल्याला ऑनलाईन देखील पाहायला मिळतात आणि शक्यतो बऱ्यापैकी संपूर्ण गोष्टी या ऑनलाईनच आपल्याला अवेलेबल आहेत. फक्त सर्च करायचं आहे तुम्हाला. जसं की आता आपण इथं सर्च केलेलं आहे मल्टी कलर टेक्स्चर बॅकग्राऊंड. आपल्याला मल्टी कलरमध्ये पाहिजे होतं. त्यासाठी हे आपण अशा प्रकारे आपण सर्च केले. जर तुम्हाला फक्त टेक्स्चर बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर फक्त टेक्स्चर बॅकग्राऊंड देखील तुम्हाला पाहायला मिळतात. तर इथं तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बॅकग्राऊंड पाहायला मिळतं. जर तुम्ही अजून काही वेगळं सर्च केलं असेल तर नक्कीच तुम्हाला वेगळं टेक्स्चर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकताय आता आपण जवळपास एक 45 हे टेक्स्चर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल. तर इथं आपण हे टेक्स्चर आता तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे अप्लाय करायचं. मी तिथून ते आपली जी फाईल आहे, आपलं जी इमेज आहे टेक्स्चर इमेज, ते आपण इथे घेऊन आलेलं आहे आपलं फोटोशॉप ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये. इथं आपल्या टेक्स्टवरती व्यवस्थित सेट केली. त्याच्यानंतर इथं आपल्याला तुम्ही बघू शकता लेअर पॅनेल. त्या लेअर पॅनेलवरती जाऊन तुम्हाला आपले जो टेक्स्चर आपल्याला अप्लाय करायचा आहे त्यावर राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करायचं. इथे तुम्ही बघू शकताय हे टेक्स्चर त्या टेक्स्टवरती अप्लाय झालेले आहे. कशा प्रकारे हे एकदम साध्या सिंपल प्रकारे आपण हे अप्लाय करू शकतो. जर आपल्याला वेगळं दुसरं कोणतंही करायचं असेल तर सेम प्रोसेस आपण अप्लाय करू शकतो. क्लिपिंग मास्क करा, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो फक्त टेक्स्टच नाही तर आता आपण इथं एक शेप ऍड करू. हा आपण शेप इथे घेतलेला आहे रेक्टँगल. त्याला देखील आता आपण तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे टेक्स्चर अप्लाय करता येतं. इथे क्लिपिंग मास्क सेम प्रोसेस आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकताय हे अशा प्रकारे आपण टेक्स्चर अप्लाय करू शकतो आणि हे संपूर्ण टेक्स्चर तुम्हाला ऑनलाईन फ्रीमध्ये भेटून जाईल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला भेटून जाईल. आपण ही एक फाईल बनवलेली आहे 45 टेक्स्चर 45 टेक्स्चर येथे. हे संपूर्ण तुम्हाला फ्रीमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, त्याचबरोबर येथे तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये देखील पाहायला मिळेल. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही देखील यूज करू शकता. त्याच प्रकारे मित्रांनो जर तुम्हाला थोडंसं ॲडव्हान्स लेवलला त्याला इफेक्ट वगैरे द्यायचा असेल तुम्ही इथं बघू शकता. फक्त तुम्हाला हे थोडंसं नॉलेज असावं म्हणून तुम्हाला हे नक्कीच जमेल. हे अशा प्रकारे इनर शॅडो, आउटर शॅडो, ड्रॉप शॅडो हे सेटिंग तुम्हाला करता आली पाहिजे. नक्कीच तुम्ही देखील बरेच चेंजेस, बरेच शॅडो इफेक्ट वगैरे तुम्ही देखील मारू शकता. इथे तुम्ही बघू शकता आपण काय फक्त नॉर्मल हे केलेले आहे, इनर शॅडो मारलेला आहे त्याला. त्याचा इम्पॅक्ट हा इतका होतो मित्रांनो.
तुम्ही बघू शकता आता आपण इनर शॅडो दिलेला आहे. कशा प्रकारे हे आपल्याला टेक्स्ट पाहायला मिळते आणि त्याला आपण अप्लाय केलेलं आहे टेक्स्चर. आणि त्या टेक्स्चर वरती आपण हे इफेक्ट ऍड केलाय इनर ग्लो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच आणि अजून इतर देखील नवीन नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर धन्यवाद.